सप्टेंबरला महाराष्ट्र शासनानं ओबीसीच्या नरड्यावर पाय ठेवणारा जो जी.आर. काढला, त्या जी.आरच्या विरोधात महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज आज पेटून उठलेला आहे। खरं तर मराठा समाजाला ओबीसीच्या ज्या घटनेनं दिलेल्या सवलती आहेत, त्या ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून ओबीसींचं कंबरनं मोडायचं काम या जी.आर. मुळे झालेलं आहे। तो जी.आर. रद्द व्हावा म्हणून वाळवा तालुक्यातल्या सगळ्या ओबीसी जेवढ्या जाती आहेत त्या जातींनी एकत्र येऊन आज या निषेधासाठी मोर्चाचं आयोजन केलंय। आमचं शासनाकडे एकच मागणं आहे की जो 1 सप्टेंबरला जी.आर. निघाला तो जी.आर. रद्द व्हावा आणि ओबीसींचं जे आरक्षण आहे ते आहे तसं घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण तसंच राहावं। मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना सेपरेट द्यावं। फक्त ओबीसींना जे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे त्यात कुठल्याही प्रकारची वाटणी होता कामा नये। आज वाळवा तालुका ओबीसी समाजाच्या वतीनं जो मोर्चाचं आयोजन केलंय ते आता इथून पंचायत समितीच्या गेट पासून तहसील लाल चौक मार्गे गांधी चौक, यल्लामा चौक, तहसील कचेरी इथपर्यंत हा मोर्चा जाईल। या मोर्चाचं नेतृत्व कुठलाही राजकीय पुढारी करणार नाही। फक्त ओबीसी समाजातल्या ज्या 5 मुली आहेत त्या मुलीच या ओबीसी मोर्चाचं नेतृत्व करतील। त्याच 5 मुली माननीय तहसीलदार साहेबांना जे आमच्या निवेदन आहे ते निवेदन देतील। त्या 5च मुली स्टेजवर असतील, त्या 5च मुली भाषण करतील आणि ओबीसी मोर्चाची सांगता होईल म्हणजे आजचा मोर्चा संपेल। जर शासनानं आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्हाला याच्यापेक्षा अधिक तीव्रपणाने लढा उभा करावा लागेल।